गणेश चतुर्थी सगळ्यांकडे गणपती बाप्पा आले असतील. त्यानिमित्त सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज या गणपतीच्या चतुर्थीच्या निमित्ताने आपण आज उकडीचे मोदक बनवतो. गंमत आहे मध्ये तुम्हाला काय आता दाखवणार. प्रज्ञा इथे मोदक बनवते. याच मोदकामध्ये गंमत लपली आहे की आपण गंमत पाहणार आहोत. पीठ हे करते प्रज्ञा. छानपैकी तिने पिठाचं ह्याला काय म्हणतात प्रज्ञा? ही आता तिथे नाही ही जी आता बनवते ते पिठाचं उकडत आहे. उकडत असतो ते, पण ते काय म्हणजे आता हे जे हे करते ना तांदळाच्या पिठाचं पारी काय पारी. हा ज्या पारी करते त्याच्यामध्ये ती थोडस काय चूर्ण ना ते भरणार आहे. आता ते मोदक ते मस्त की हे करते. आता हे उकडीचे मोदक, पण ह्याच मोदकामध्ये गंमत लपली ते आपण पाहणार आहोत. छानपैकी तिने ते मोदक बनवलाय. असे 21 मोदक देवाला आपण निवेद म्हणून दाखवतो. जी गंमत आहे ना या मिठामध्ये, आता ही रिया मीठ काढते. हे मीठ या मोदकात टाकलं जाणार आणि हे मोदक देवाला नैवेद्य म्हणून दाखवणार. आणि हा नैवेद्य झाल्यानंतर तो सगळ्यांना प्रसाद वाटला जाणार. आणि ज्याच्याकडे हा मोदक जाईल तो आजच्या दिवसाचा भाग्यवान व्यक्ती असेल. तर आता बघूया ही खरी गंमत आपल्याला बघता येणार आहे. आता ते दिया मोदकामध्ये मीठ, त्या चूर्णमध्ये मीठ टाकलंय. तर हे मीठ टाकलेलं चूर्ण या ह्याच्यात टाकणार मोदकाच्या पारीमध्ये टाकणार. आणि आता हा मोदक ज्याला मिळेल तो भाग्यवान. तीच आहे खरी गंमत. तर बघूया आता हा देवाला निवेद दाखवल्यानंतर कोणाला मिळतो तो भाग्यवान मोदक. कोणाला आता काही कल्पना नाही मोदक कोणी कुठे ठेवलाय तो. आता हे झाकण ठेवणार. आता तो जेव्हा काढतील तो तिसरा येऊन काढणार आहे. त्यामुळे हा आता मोदक ठेवलाय गॅसवर रियाने. आता 20 मिनिटांनी आता वाजले बरोबर साधारण 12:30 झाले. तर या 12:30 तर 20 मिनिटांनी हे मोदक आपण काढणार. 15 मिनिटांनी. ओके चला 15 मिनिटानंतर भेटू. चला आता 1 मिनिटाने मोदक बंद करायचं. आता जे दिलंय ते झाले. चला रियाने आता हे गॅस बंद केलाय. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर आपण हा मोदकाचं हे पात्र काढणार खाली आणि त्यातले मोदक खाली ताटात घेणार. काढून उतरवणार आहे पात्र. सावकाश उतर आणि खाली ठेव. हा इथे ठेव इथे ठेव इथे ठेव. मोदक साईने काढले. आता हे मोदक तो मिठातला मोदक कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही. आता हे मोदक निवेद म्हणून प्रज्ञा पानामध्ये वाढणार आहे. चला हे मोदक साहिलने पात्रांना काढून दिले होते आणि आता ही प्रज्ञा देवासाठी निवेद करते. आता ह्या
मोदकाच्या ताटामध्ये तो जो मिठातला मोदक आहे कुठे आहे कोणालाच माहिती नाही. आणि आता खरी गंमत आहे, तो मोदक कोणाला मिळणार प्रसाद म्हणून. हे निवेद काढते प्रज्ञा. चला गणपती बाप्पा. गणपती देवाचा काढला नाही, दुसरा आणता येईल. देवाचा घेऊन पाहिजे. मेन देव हे आमचे घरातले देव, त्यांचा पहिला निवेद, नंतर गणपती बाप्पा. हा देवाला पहिला निवेद दाखवतो. हा प्रसाद म्हणून सर्वांना मिळणार. त्याच्यामध्ये हा मिठाचा मोदक असतो. कोणाला मिळतो मोदक बघूया आता. नाही ना, सुरुवात तर करा. कुमार आजीचं ना. चला हे आजीचं ताट. ठीक आहे. एक तुम्हाला मिठाचं लागतं का बघा. नाही लागला का बघा. मिठाचा मोदक टाकवला आहे तो तुम्हाला मिळतो का बघायला बघा. बघूया. मिळाला नाही. चला साहिल तुला बघ टेस्ट कर जरा. साहिल चेक करतोय. बघूया. मिळाला नाही. रिया तू चेक टेस्ट कर. मिळाला नाही. आता तिन्ही मोदक खाल्ले, कोणाला मिळाला नाही. आई जरा मोदक चेक कर, तुला मिळाला काय बघूया. नाही खाल्ला तू एक पण लगेच सुरुवात. ओके ओके चला. त्याच्यात मिळाला नाही. चला आता दोघी राहिले, बघूया. बघूया आता. लकी घ्या खालून वरून चेक करा ना. चेक करा तो पाहिजे तो सिलेक्ट करा. चला 2 घेतले काकीने, 2 प्रज्ञाने घेतले. एक चेक करा काकी तुम्ही. मिळाला नाही. आता प्रज्ञा करते. अगोदर 2 खाऊन मोकळे झाले. नाही काय याच्यात मिळाला नाही. चला म्हणजे आता हे पहिल्या फेरीमध्ये कोणालाच मोदक मिळाला नाही. बघूया. साहिलच्या ताटात 2 मोदक. परत साहिल सेकंड ट्रिप. साहिल रिया तुला मिळाला दुसऱ्या ट्रेच्यात. मिळाला हा काय मिळाला का बोलतो.
आणि हा साहिल इथेच विनर झालेला आहे. साहिल दाखव 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 आता दाखव आणि दाखव मला टेस्ट करून दे. दाखव जरा दाखव. हा खरोखर मिळालाय का आता आहे. आजचा विनर साहिल. नक्की भाग्यवान भाग्यवान. नशीबवान.